आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीनं वेगळा मागासवर्ग आयोग नेमण्यात येईल. अशोक चव्हाण. नागपुरात 3 दिवसीय यूथ पॉवरमेंट समिटचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन. आणि अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला यावर्षी विक्रमी दर. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता राखायची आहे. जिल्हा परिषदेच्या 65,000पेक्षा जास्त शाळांसह इतर सरकारी शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत केली. सध्या एकूण 65,086 जिल्हा परिषद शाळांपैकी केवळ 1,624 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे अशी माहितीही त्यांनी दिली. मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी शाळांमध्ये, आश्रमशाळांमध्ये तसंच वसतिगृहांमध्येही सीसीटीव्ही बसवण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. विविध शहरांमध्ये चौकाचौकात वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी जनतेकडून पैसे कसे वसूल करतात आणि या गोष्टीला वाहतूक पोलीस नव्हे तर पोलीस निरीक्षक किंवा सर्कल जबाबदार आहेत. बदल्यांमध्ये दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकार केले जातात अशा शब्दात विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. 28 आणि 29 मार्च रोजी AIBEA आणि AIBOA या संघटनांचे देशभरातील 5 लाखांवर सभासद कर्मचारी तसंच अधिकारी 2 दिवसांच्या संपावर जात आहे. यात सार्वजनिक, जुन्या जमान्यातील खाजगी, विदेशी, ग्रामीण तसंच सहकारी बँक यातील कर्मचारी तसेच अधिकारी यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र राज्यातील 7,000 शाखांमधून काम करणारे जवळजवळ 30,000 बँक कर्मचारी तसंच अधिकारी या संपात सहभागी होत आहेत. संप प्रामुख्यानं बँक खाजगीकरणाच्या विरोधात आहे. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यावर्षी येत्या 1 एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची ही 5वी आवृत्ती असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेतला ताणतणाव बाजूला ठेवून परीक्षेला सामोरं कसं जावं याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी इयत्ता 9वी ते 12वीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाईन स्पर्धेद्वारे केली जाते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 27 मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 87वा भाग असेल. देशातील उत्पादक कंपन्यांमधील रोजगाराची संख्या 2017-18 सालात 5,70,00,000 इतकी होती. ती वाढून 2019-20 मध्ये 6,24,00,000 इतकी झाल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली. 2021 या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार कोविड स्थिती असतानाही सकल मूल्यामध्ये सकारात्मक वाढ दिसून आली असंही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीनं या समाजाचं मागासलेपण जलद गतीनं सिद्ध करण्यासाठी वेगळा मागासवर्ग आयोग नेमण्यात येईल अशी घोषणा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केली. विनायक मेटे यांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. हा आयोग नेमण्यासंदर्भातील प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजासाठी लागू केलेल्या कोणत्याही सवलती बंद केलेल्या नाहीत. याला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. देशासमोरची सर्वात मोठी समस्या ही गरिबी, उपासमारी आणि बेरोजगारी ही असून बेरोजगारीमुळेच गरिबी आणि उपासमारी आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला स्वाभिमानानं काम करण्याची संधी मिळाली तर या देशातली गरिबी आणि उपासमारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाच खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज नागपुरात 3 दिवसीय यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
गेल्या काही वर्षात नागपूरसह विदर्भातील 1,13,000 युवकांना रोजगार देण्यात आला असल्याचंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं. नागपुरातील फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीनं या 3 दिवसीय यूथ एम्पॉवरमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं असून या युवकांच्या महामेळाव्यात 92 कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 5,000 जागांसाठी ऑफलाईन मुलाखती घेण्यात येत आहे. याशिवाय विविध बँकांचे स्टॉल लावण्यात आले असून युवकांना मुद्रा, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या महत्त्वाच्या योजनांची, त्याकरता लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यात येत आहे. तसंच स्वयंरोजगाराकरता विविध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले आहे. महिलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास आणि परिपोषणासाठी स्त्री शिक्षण महत्त्वाचं आहे हे ओळखून स्थापन करण्यात आलेल्या स्त्री शिक्षण प्रसारक मंडळानं 1971 साली नंदनवन स्थित महिला महाविद्यालय सुरू केलं होतं. विद्या परम दैवतम हे ब्रीदवाक्य असलेल्या या महाविद्यालयानं महिलांना उच्च शिक्षणाची द्वारं खुली करून दिली. 50 वर्षांचा दैदिप्यमान शैक्षणिक इतिहास लिहिणाऱ्या या महिला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं उद्घाटन येत्या रविवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. नंदनवन येथील महिला महाविद्यालयात हा कार्यक्रम होईल. सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वंदना भागडीकर यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला शेतीचा अधिकार अभिलेख 7/12 मोफत शेतकरी खातेदाराच्या घरोघरी जाऊन देण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नागपूर विभागातील 24,89,719 नवीन स्वरूपातील सुधारित गाव नमुना 7/12 मोफत वाटप करण्यात आलं आहे. विभागातील 99.31% वाटपाचं काम पूर्ण झालं आहे. महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेत म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं योगदान विचारात घेऊन महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेल्या अधिकार अभिलेख विषयक 7/12 अद्ययावत उतार्याच्या प्रती गावामध्ये तलाठ्यामार्फत प्रत्येक शेतकरी खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत नागपूर विभागात 16,51,944 खातेदारांना 24,89,519 संगणकीकृत 7/12 मोफत वाटप करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात असं राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितलं. नागपूरच्या वनामती सभागृहात आयोजित महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अमरावती येथील साहित्यिक समीक्षक आणि कवी प्रोफेसर डॉक्टर प्रमोद भीमराव गारोडे यांच्या महात्मा फुले यांचे तृतीय रत्न नाटक संहिता आणि चिकित्सा या ग्रंथाला जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार त्यांना येत्या 27 मार्चला नागपूर येथे दीक्षाभूमी येथील ऑडिटोरियम सभागृहात राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रमोद गारोडे हे स्थानिक BS पाटील महाविद्यालयात मराठी विषयाचे प्रोफेसर असून त्यांना यापूर्वीही अनेक साहित्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या निर्देशान्वये 27 मार्च ते 2 एप्रिल हा तृतीय पंथीयांचा मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करावयाचा असून 28 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 या कालावधीत तालुक्यातील तृतीयपंथी नागरिकांची मतदार नोंदणी आणि आधार नोंदणी करता मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदियाच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा कुडवा इथं 1 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तालुक्यातील सर्व तृतीयपंथी नागरिकांनी या शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपलं नाव मतदार यादीत नोंदणी करून घ्यावं असं आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोंदिया यांनी केलं आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला यावर्षी विक्रमी दर मिळत आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विदर्भातूनच नव्हे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी आणत आहेत. खरीप हंगामात कापसाचं उत्पादन घटल्यानं यंदा दर तेजीत राहणार हे साहजिकच होतं. तर काही शेतकऱ्यांनी अंदाज बांधून हंगामाच्या सुरुवातीपासून कापूस साठवणुकीवर भर दिला होता. आता अपेक्षित दर मिळताच शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं का होईना कापसाची विक्री सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये आज 12,000 रुपये असा विक्रमी दर कापसाला मिळाला आहे. येत्या 48 तासांमध्ये नागपूर शहराचं हवामान अंशतः ढगाळ राहणार असून किमान तापमान 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आज सर्वात जास्त तापमान अकोला इथं 42.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. आणि अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला यावर्षी विक्रमी दर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.